man from Uran. जास्त विचारणारी आपल्याकडे फार वेळ कमी आहे. थोडक्यात या स्पर्धेबद्दल दोन शब्द तुझ्या तोंडून ऐकायला आवडतील. नक्कीच स्पर्धा चांगली आहे आणि अलिबागमध्ये मी भरपूर दिवसांनी खेळायला आलोय आणि इथं मला खूप चांगलं वाटतंय. धन्यवाद. असाच खेळ करत राहा. आपल्या गावाचं नाव, आपल्या उरण तालुक्याचं नाव आणि आयकॉन म्हणून ज्या संघाकडून खेळतोय अर्थातच नाखवा स्पोर्ट्स साखर या संघाकडून तू जो खेळत आहेस त्यांचे ओनर सुद्धा उलेजी नाखवा त्याचप्रमाणे दत्ताजी नाखवा या दोघांचा आभार व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा आपण मैदानाकडे फोकस करूया. धन्यवाद. चलिए दोस्तों, हम मैदान पर कंसंट्रेट करेंगे, फोकस करेंगे. पहला ओवर लेके आया है सुल्तान खान, खानों के खान सुल्तान खान, मैन फ्रॉम कल्याण डोंबिवली भिवंडी शाहपुर. इस इलाके में इस खिलाड़ी को बहुत ही इज्जत से इनका नाम लिया जाता है. राइट आर्म ओवर द विकेट, ऑफ स्टंप के बाहर बहुत ही खूबसूरती के साथ ऑफ कटर गेंद अंदर की तरफ लाने में कामयाब रहे थे. यही खासियत है सलमान की. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है करण. जी हाँ, इस मर्तबा सामने से निकाल दिया गेंद को, बिल्कुल परख नहीं पाए थे. परफेक्ट ऑफ स्टंप के बाहर वाइड यॉर्कर करने की कोशिश, काफी हद तक सफल रहे. गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं. सुल्तान जब भी रंग में आते हैं ना निशांत को, उनकी गेंदबाजी देखना बहुत ही मजेदार होता है. आज अपने रंग में. हॅलो, इलेक्ट्रिशियन कुठे असतील त्याने प्लीज मंडपाच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला यायचं आहे. तिथे वायर कट झालेली आहे, त्याच्यामुळे 2 हॅलोजन मात्र गेलेले आहेत. प्लीज विनंती असेल आपण लगेचच यायचं आहे. इलेक्ट्रिशियन कुठे असतील बाएं हाथ के बल्लेबाज निशान देखिए स्ट्राइक एंड पर है और नॉन स्ट्राइक के एंड पर अभिषेक सॉरी करण. जी हाँ, सीधे बल्ले से और सलामी देते हुए परफेक्ट मेरी तरफ. यहाँ पे एक हाथ में माइक था सर जी, एक ही हाथ से ये कैच लपकने का था मुझे. जी हाँ, क्या कमाल का निशाना है बल्लेबाज का. सीधा समाना चौक को यहाँ पे कार्य किया है. यासिन सरांनी प्रयत्न जरूर केले होते, परंतु त्यांनी सांगितलं की एका हातामध्ये माईक होता, दुसऱ्या हातामध्ये कसा एका हातामध्ये झेल पकडणार. जर झेल पकडला असतं तर यासिन सर 200 भेटले असते, त्यातील 100 मला 100 तुम्हाला. जी हाँ, मगर सुल्तान के ऊपर हल्ला किया है. एक मिनिट जरा सामना थांबवायचा आहे. पंच जरा 1 मिनिट फक्त, थोडासा इथे प्रॉब्लेम आहे, टेक्निकल इश्यू आहे जरा. पंच जरा इकडे या 2 मिनिटं. बॉलिंग करणाऱ्या संघाचा 12वा खेळाडू जरा लवकरात लवकर या. ओके, झालं सर. तर गोलंदाजी करणारा संघाचा 12वा खेळाडू आला. ओके, चलिए दोस्तों, मैच इज ऑन. फिर से एक बार हम मैच को स्टार्ट करते हैं. पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 7 रन.
जी हाँ, इस मरतबा नए गेंदबाज आए हैं प्रसन्न पाटिल। निशांत ये बहुत ही कम उम्र का खिलाड़ी है और कम उम्र का होते हुए भी उन्होंने तकरीबन 14-15 सालों के साथ क्रिकेट की शुरुआत की और अब देखिए प्रोफेशनल क्रिकेट में जो प्रवेश किया है वो बहुत ही लाजवाब है, बहुत ही होनहार खिलाड़ी है ये। नक्कीच सर, कारण रिसेंटली आता मी मुंबईमध्ये गोरेगाव इथे आता या खेळाडूला पाहिलं, परंतु आमच्याच या पट्ट्यामध्ये ग्रामीण भागातील खेळाडू करण म्हात्रे याच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती षटकार येतोय। पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 7 धावा आल्या होत्या जरूर, परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण करण म्हात्रेच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती येतोय षटकार। करण म्हात्रे पहुंचे हैं 7 पर और प्रसाद पहुंचे हैं 6 पर। अभिषेक हालांकि बिना रन बनाकर आउट हो चुके हैं, मगर प्रसन्न पाटिल का यहां पे स्वागत किया है बल्लेबाज करण ने छक्के के साथ। अब अंतिम 5 गेंदें यहां से करनी है, अब विवंचना होगी, सोच होगी कि अब आने वाली गेंदबाजी किस तरह से की जाए और बल्लेबाजों को किस तरह से रोका जाए। हालांकि फील्ड पूरी तरीके से फैलाई जा चुकी है। देखिए डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन, उसी के साथ डीप स्क्वायर लेग और लॉन्ग ऑफ की दिशा में एक फील्डर तैनात है, डीप कवर में एक फील्डर तैनात है, मगर बल्लेबाज हवाई सफर कर रहे हैं, गेंद को हवाई फायर कर रहे हैं। जी हां, जैसे ही छक्का लगा अपना मनोवैज्ञानिक दबाव यहां पे महसूस करते हुए गेंदबाज नजर आए प्रसन्न। ऑफ स्टंप के बहुत ही बाहर जाने वाली गेंद अंपायर जी ने वाइड करार दिया है। बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय योगेश चले पुरस्कृत दोस्ती ग्रुप उसर या संघाकडून करण म्हात्रे बेरसेगावचा खेळाडू आहे, परंतु आज आयकॉन स्वरूपात मात्र उसर या संघाकडून खेळत आहे। पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल, हा सुद्धा बॉल बॅटची एज लागली जरूर, परंतु झेल मात्र ड्रॉप झालेला आहे। झेल पकडण्यात आला असता, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र झेल सोडला आणि ज्या फलंदाजानं ओव्हर मध्ये षटकार मारला त्यालाच जीवनदान दिलेलं आहे। अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर तुम्हाला झेलचा काय परिणाम झाला हे तुम्ही पाहिलं असाल। एक झेल सुटला आणि रजित मुंडेने 6 बॉल मध्ये 6 षटकार सुद्धा लगावले आणि मॅच सुद्धा विन झालेली आहे। हे एका झेलचं महत्व असतं, झेल पकडणं फार गरजेचं आहे। नवीन फलंदाज स्ट्राईक एंड आपण पाहतोय, प्रसाद मात्र स्ट्रायकिंग एंडला आहे। गोलंदाज प्रसन्न पाटील आज रायगडच्या टीम मध्ये सुद्धा तो नेहमीच खेळत असतो, अगदी आपल्या गावाकडून खेळत असताना त्याचा खेळ सर्वांनी पाहिला आणि आज रायगड जिल्ह्यामधून जो नेहमी प्रतिनिधित्व करत असतो तोच गोलंदाज। पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल, यावेळेला मात्र बॅटची एज लागली की नाही लागली पंचाकडून आपण कन्फर्म करणार आहोत जरूर। चेंडू सीमारेषेच्या बाहेर, लॉंग स्टंपच्या बाहेर, चौकार। थँक्यू। या षटकामध्ये प्रसन्न पाटीलला थोडासा या ठिकाणी महागडा ठरलेला आहे, कारण पहिल्याच बॉलवरती षटकार, त्यानंतर वाईड बॉल सुद्धा आला होता। यावेळेला मात्र अगदी आताच एक व्हिडिओ रिसेंटली व्हायरल झाली होती की सुपला शॉट ज्याला म्हटलं जातं तो फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला जरूर, परंतु चेंडूने बॅटचा मात्र संपर्क होत नाहीये। आज जिंकायचं असेल तर हे एक महत्त्वपूर्ण मॅच आहे, प्रत्येक बॉल बॅटवरती घ्यावा लागेल, या स्पर्धेमध्ये टार्गेट सेट करावं लागेल, तर यासिन सर एक चांगलं स्थितीमध्ये आपण जाऊ शकाल। देखिए निशांत, मैं यहाँ पे एक चीज जरूर बताना चाहूंगा। ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद को बल्लेबाज ऐसा समझते हैं कि ये वाइड हो सकती है, मगर बल्लेबाज ये भूल जाते हैं, मतलब ये अंपायर का नजरिया मैं यहाँ से महसूस कर रहा हूँ कि अंपायर ये सोच रहे हैं कि बल्लेबाज गेंद के पास थे, क्योंकि ऑफ स्टंप पर सफल होते हैं और वहां से जब वो गेंद मिस होते हैं तो उन्हें लगता है कि ये वाइड हो सकती है, मगर अंपायर जी देख रहे हैं कि बल्लेबाज ने उस गेंद को रेंज में अपने लाया है। हालांकि वो गेंद वाइड थी, मगर आपने उसको रेंज में लाया है, इसी वजह से यहाँ पे शायद वाइड नहीं दे रहे हैं। नक्कीच काही फलंदाजांना तो नियम माहिती आहे, काही फलंदाजांना माहित नाहीये, शफल होऊन सुद्धा वाईड मागत असतात, परंतु आपण जर शफल होत असाल तर तो मात्र वाईड चेंडू नसतो। पुन्हा एकदा प्रसन्न पाटील, यावेळेला मात्र चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला बॅट्समॅन, चेंडू मात्र दोनही फलंदाजांच्या मध्ये होता क्षेत्ररक्षकांच्या, परंतु चांगलं फिल्डिंग केलं, दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहिलं या बॉलवरती। सिंगल धाव धावफलकावरती ऍड होईल संघाची धावसंख्या आतापर्यंत 25-24 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत। पहिल्या ओव्हर मध्ये 7 धावा, तर या ओव्हर मध्ये 18 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत।
17 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत. तर याचे 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण 24 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत. प्रोजेक्टेड स्कोर बघितलं तर साधारणतः 48 ते 50 ही धावसंख्या आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे. 2 ओव्हर मध्ये किती धावसंख्या जमा करायला पाहिजे बॅटिंग करणाऱ्या संघाला? यहाँ से कम 30 से 35 रन और जोड़ने होंगे, तब जाके यहाँ पे एक अच्छा स्कोर हमें नजर आएगा। क्योंकि विकेट देखिए नेचुरल विकेट है, उसी के साथ लेफ्ट हैंडेड बल्लेबाज के लिए सीमा रेखा भी कुछ हद तक यहाँ पे नजदीक दिखाई दे रही है और चारों तरफ कोने कोने पे आप छक्का या चौका लगा सकते हो। और इसी वजह से 11 खिलाड़ी कहाँ कहाँ है ये भी कभी कभी बल्लेबाजों को या गेंदबाजों को समझ में नहीं आता और बहुत सारी गैप यहाँ पे ढूंढ सकते हैं और इसी वजह से 50 का आंकड़ा तो किसी भी हालत में छूना होगा। अब यहाँ पे 24 रन बन चुके हैं, यानी बचे हुए 12 गेंदों में अगर कम से कम 35 रन आते हैं तो 49 रन हो सकते हैं। स्वस्तिक मात्रे आपण गोलंदाज पाहतोय. याच गोलंदाजी मी वायशेच्या मैदानावरती पाहिली होती, मी सोगावच्या मैदानावरती पाहिली होती, माफ करा. त्या सोगावच्या मैदानावरती नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये अप्रतिम गोलंदाजी करणारा हा गोलंदाज स्वस्तिक मात्रे मॅन फ्रॉम पनवेल. पहिल्याच बॉल, पहिल्या बॉलवरती मारायचा होता ऑन सेटला, चेंडू ऑफ सेटला, वन बाउंस बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. सुमित वहां पे मौजूद थे, सुमित ने हालांकि कोशिश की मगर देखा टप्पा खाने के बाद गेंद ने एक जबरदस्त बड़ा बाउंस लिया है और वाइडिश लॉन्ग ऑफ के ऊपर से ये गेंद सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। स्वस्तिक मात्रे एक शानदार गेंदबाज है मगर बल्लेबाजों ने अभी ठान लिया है, करो या मरो की स्थिति है, यहाँ पे रिस्क तो उठाना होगा। देखिए मैं अक्सर कहता हूँ कि दुनिया में या अब हमारी जिंदगी में हम जब जीते हैं या किसी भी व्यवसाय में किसी भी नौकरी में रिस्क उठाना पड़ता है, उसी तरह से क्रिकेट के मैदान में भी रिस्क उठाना पड़ता है। स्वस्तिक मात्रे पुन्हा एकदा पुढील बॉल, यावेळेला हॉरिझॉन्टल बॅटने स्क्वेअर ऑफ द विकेट शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. कधी चेंडू टप्पापर्यंत आतल्या दिशेने वळतोय तर कधी बाहेरच्या दिशेनं, अशी वैविध्यपूर्ण गोलंदाज आहे स्वस्तिक मात्रे. पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आला परंतु दुसरा बॉल मात्र निर्धाव येतोय. अजूनही 4 बॉल शिल्लक असतील. सुमित धोंगडे आपण पाहतोय 30 सर्कलच्या बाहेर लॉंगॉनच्या दिशेनं. आपण बऱ्याच वेळा याचे जर मोठ्या स्पर्धा पाहिला असेल तर सुमित धोंगडे एक चतुर आणि चाणाक्ष फिल्डर आहे, नेहमीच त्याला सीमारेषे लगत ठेवलं जातं. नो डाउट सुपर फील्डर है, उसमें अच्छे फील्डर में उनकी गिनती जरूर है क्योंकि उनका जो आर्म है, जो कंधा है उसमें बहुत ताकत है, जबरदस्त थ्रो करते हैं। सीमा रेखा के नजदीक से विकेट कीपर के पास थ्रो करने की उनमें क्षमता है और इसी वजह से जब भी उनके हाथों में गेंद होती है तो दूसरा रन लेने की कोशिश नहीं करते या हिम्मत नहीं करते बल्लेबाज। बहुत ही बढ़िया गेंदबाजी हो रही है। ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद गेंद और बाहर की तरफ निकल गई। हालांकि बल्लेबाज फिर से एक बार यहाँ पे कुछ इशारा करते हुए अंपायर जी की तरफ एक कटाक्ष डाला था उन्होंने। जी हाँ, फिर से एक बार यहाँ पे अंपायर जी की तरफ देखते रहे। लगातार यहाँ पे 4 गेंदें बिंदी आ चुकी है। स्वस्तिक मात्रे के पहली गेंद पर चौका आया था मगर उसके बाद 4 गेंदें यहाँ पे बिंदी। जी हाँ, इस मरतबा गेंद उनके रडार में थी और बॉलर के सर के ऊपर से बहुत ही शानदार, बहुत ही खूबसूरत झन्नाटे भरा ये स्ट्रोक 6 रन के लिए। धन्यवाद डीजे। 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 34 रन, 34 रन ऑन स्कोर कार्ड। अब अंतिम 6 गेंदें आना बाकी है निशान। इन 6 गेंदों में कम से कम 15 से 20 रन यहाँ पे जरूर जोड़ने होंगे क्योंकि 50 का आंकड़ा यहाँ पे छूना होगा। 50 के ऊपर रन अगर बनेंगे तो ही यहाँ पे मैच जीतने की एक उम्मीद की किरण नजर आएगी क्योंकि हम देख सकते हैं गेंदबाजी करने वाली टीम में बहुत ही अच्छी बल्लेबाज है, शानदार बल्लेबाज है आणि त्या 15 ते 20 धावा घेण्याचा प्रयत्न जरूर करेल कारण भेरसे गावचा हा खेळाडू येणाऱ्या 2 ते 3 वर्षांमध्ये यासिन सर मोठमोठ्या व्यावसायिक स्पर्धेमध्ये तुम्हाला दिसणार आहे। अगदी आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आयकॉन म्हणून हा खेळाडू खेळण्यासाठी जात असतो आणि येणाऱ्या काही वर्षांमध्ये मुंबई असेल किंवा मुंबई उपनगर असेल या प्रत्येक ठिकाणी आपल्याला तो खेळताना दिसणार आहे। या ओव्हरमध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा जर घेतल्या तर एक चांगलं टार्गेट मात्र सेट होऊ शकेल। बेहद जरूरी है इस मैच के लिहाज से देखा जाए।
जी हाँ, फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर ललचाया था, उस गेंद का पीछा किया था, उस गेंद के साथ छेड़खानी करने की कोशिश की थी, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। और इसी के साथ फिर से एक बार बिंदी गेंद के साथ यहाँ पे शुरुआत की है सिद्धेश वास्कर ने। ये गेंदबाज बहुत ही होशियार होते हैं, क्योंकि उन्होंने जो ये कला हस्तगत की है, देखिए इस मतलब ऑफ स्टंप के बाहर तैयार थे और इस गेंद को डीप कवर की दिशा में बहुत ही खूबसूरती के साथ ये कवर ड्राइव हमें देखने को मिला। डीप कवर सीमा रेखा के बाहर गेंद 4 रनों के लिए। ज्या पद्धतीने इंटरनॅशनल मध्ये जे फटके पाहतोय, एक कव्हर ड्राईव्ह फटका करण मात्रेच्या बॅट मधून पाहिला। संजीवनी चौकाश अंकाची धावसंख्या आतापर्यंत 38 धावा, 38 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड। अजूनही आपल्याकडे शेवटले 4 चेंडू शिल्लक आहेत। या 4 बॉल वरती जर 2 मोठे हिट आले तर एक चांगली धावसंख्या होऊ शकेल। कारण मात्रेकडे संधी आहे। यावेळेला मात्र चांगला फटका। याची जर मी अगोदरच म्हणालो की येणाऱ्या काही वर्षांमध्ये हा खेळाडू तुम्हाला व्यावसायिक स्पर्धेमध्ये दिसणार आहे। बिरसे गाव एक छोटंसं बिरसे गाव आहे आणि या गावामधून करण मातेसारखी एक व्यक्ती खऱ्या अर्थानं पायाला थोडासा दुखापतग्रस्त आहे। कबड्डी खेळत असताना त्याला थोडासा पायाला मार लागलेला आहे, परंतु कुठल्याही अँगलला आपण जर पाहायला गेलो तर असं वाटतं तो दुखापतग्रस्त वाटत नाहीये। बऱ्याच वेळेला आपल्या बिरसे गाव मधून खेळत असतो, किंबहुना त्यांचा संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये दाखल झालेला आहे। बहुत ही खुशी की बात है, इस इलाके का खिलाड़ी हम देख सकते हैं ओपन लॉट्स में यहाँ पे खेल रहा है। जी हाँ, इस मर्तबा ऑफ स्टंप के बाहर ललचाया था, एक एंगल बनाने की कोशिश की थी, मगर अंपायर जी नाराज, क्योंकि ऑफ स्टंप के बाहर डब्बा खाने के बाद और बाहर की तरफ गेंद निकल गई। देखिए ऑफ स्टंप के बाहर डब्बा खाने के बाद गेंद जब अंदर की तरफ आती है ना, तब तकरीबन वाइड नहीं होता है। और ये मैं तकरीबन लगातार 2 दिन देख रहा हूं अंपायर जी का जो एक नजरिया है देखने का। और यहाँ पे क्या हुआ, ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ गेंद निकल गई, और इसी वजह से यहाँ पे अंपायर जी ने वाइड का इशारा किया है। जी हाँ, इस मर्तबा फिर से एक बार देखिए यहाँ पे रन ले या नहीं ले, इसी विवंचना में आखिरकार अपना कीमती विकेट यहाँ पे खोना पड़ा और एक बल्लेबाज रनआउट के रूप में मैदान से वापस जाएंगे। रनों की संख्या 45 रन और अंतिम 2 गेंदें अभी भी बची है। इन अंतिम 2 गेंदों पे अगर 2 बड़े स्ट्रोक आते हैं तो कम से कम 55 रन का आंकड़ा यहाँ पे छूता हुआ हमें नजर आएगा। 2 गेंदें शेष। निशांत इस ओवर में 1 छक्का और 1 चौका, उसी के साथ एक वाइड गेंद जरूर की है सिद्धेश वास्कर ने, मगर ये काफी नहीं होगा। और इस 1 रन के साथ रनों की संख्या 46 रन, अंतिम 1 गेंद। जी हां, गेंद सामने पड़ी हुई मिली, ओवर पिच गेंद की, बहुत ही शानदार तरीके से उस गेंद को खेला है। काउ कॉर्नर के ऊपर से गेंद दर्शक दीर्घा में फिर से एक बार 6 रन के लिए। इस छक्के के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 52 रन, 52 रन्स ऑन अ स्कोर कार्ड। अब जीतने के लिए 53 रनों की जरूरत। पहले ओवर में सुल्तान खान ने बहुत ही अच्छी शुरुआत दिलाई थी अपने टीम के लिए। पहली ही गेंद के ऊपर सलामी बल्लेबाज अभिषेक को चलता किया था और मात्र 7 रन खर्च किए थे। पहली 5 गेंदों में उन्होंने मात्र 1 रन खर्च किया था। अंतिम 1 गेंद के ऊपर छक्का लगाया था, मगर दूसरा ओवर प्रसन्न पाटिल का वो काफी खर्चीला रहा। 17 रन खर्च किए, मगर स्वस्तिक मात्रे ने फिर से एक बार वापसी दिलाई, मात्र 10 रन खर्च किए। और सिद्धेश वास्कर का ये अंतिम ओवर काफी महंगा रहा। जिस तरीके से मैं जिक्र कर रहा था निशांत कि अंतिम ओवर में कम से कम 18 से 20 रन आना बहुत ही जरूरी, उसी के तहत यहाँ पे उन्होंने बल्लेबाजी की है और 18 रन जुटा लिए। कुल मिला के 52 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब जीतने के लिए 53 रन जरूरी है। 24 गेंदों में 53 रन, यानी तकरीबन 13.25 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं, और ये आसान नहीं है क्योंकि एक भी ओवर यहाँ पे टाइट होता है ना,
2 रन 3 रन या 4 रन का ओवर अगर एक गेंदबाज भी अगर डाल के गया तो ये मैच जीतना बल्लेबाजी करने वाली टीम के लिए बहुत ही मुश्किल साबित हो सकता है। नक्कीच, कारण फिल्डिंग करणारा संघ आपण पाहतो त्या संघामध्ये एक प्रमुख गोलंदाज आकाश गोंधे असेल किंवा त्याच वेळेला बरेचसे जे आयकॉन खेळाडू आहेत त्यांच्याकडे खूप चांगली गोलंदाजी करण्याची किमया आहे। त्याच्यामुळे हे बॅटल खूप चांगल्या पद्धतीने रंगणार आहे। क्रिकेटचा रंग किंवा क्रिकेटचं द्वंद्व या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। सलामीची जोडी मैदानामध्ये पुन्हा एकदा जात आहे। सुमित दोंगडे आणि दुसऱ्या बाजूला आहे 6 बॉलवरती 6 षटकार लगावणारा रजत मुंडे। ही जोडी जर आपलं विकेट घेतली, या दोनही फलंदाजांना जर बाद केलं तर खऱ्या अर्थानं फिल्डिंग करणारा संघ काही अंशावर परंतु मात्र काही स्टेप पुढे असणार आहे। दोनही फलंदाज फार महत्वाचे आहेत। गोलंदाज आता कोणता गोलंदाज मात्र पहिली गोलंदाजी घेऊन येत आहे हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे। हॅलो चेक हेलो चेक हेलो चेक। जीतने के लिए 52 रनों की जरूरत बामनगांव टीम को। निशांत 4 ओवर का ये मुकाबला है। अब यहाँ पे हर एक गेंदबाज को सही गेंदबाजी करनी होगी, सही लंबाई सही दिशा का इस्तेमाल करना होगा। ये पहला ओवर जो रिस्ट्रिक्शन का है वो काफी कुछ यहाँ पे हमें बहुत कुछ बता के जाएगा कि इस ओवर में कितने रन आएंगे, उसके ऊपर डिपेंड रहेगा कि आने वाले 3 ओवर में कितने रन की जरूरत है। और ये मैच इस ओवर में अगर ज्यादा से ज्यादा रन आए तो ये मैच बल्लेबाजों के पक्ष में भी हो सकता है। नक्कीच सर, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये जर 15 ते 20 धावा आल्या तर बॅटिंग करणारा संघ खऱ्या अर्थाने काही स्टेप पुढे जाणार आहे। परंतु पहिल्या ओव्हरमध्ये 10च्या आतमध्ये जर धावा दिल्या तर फिल्डिंग करणारा संघ नक्कीच एक चांगल्या पद्धतीने वापसी करेल। पहले ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं कौस्तुभ पाटिल। कौस्तुभ पाटिल ने लास्ट मैच में बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी। वही गेंदबाज अपना निजी पहला और टीम की तरफ से भी पहला ओवर रिस्ट्रिक्शन में 30 गज के दायरे में गेंदबाजी करेंगे। 30 गज के दायरे में देखिए फील्डिंग की सजावट देखिए, आधा चंद्र लगाया है, फ्लाई स्लिप, उसी के साथ एक बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट पॉइंट। पहली गेंद के साथ शुरुआत सुमित डोंगड़े ऑन द फायर। ये खिलाड़ी सभी क्रिकेट के दीवानों का क्यों चहीता है ये बताते हुए सुमित डोंगड़े। सर, मैदानामध्ये दादाचे सपोर्ट आपण पाहतोय, अगदी टाळ्या शिट्ट्या पोंगे सुद्धा पाहतोय। बघ त्यांच्यामध्ये अजयजी गायकर असतील, तदनंतर आप्पा पालकर असतील, आपला नितेश दादा असेल आणि त्यांचे सर्व सपोर्टर आपण पाहतोय अगदी आपल्या दादाला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत। आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीची सुरुवात, पॉझिटिव्ह अप्रोच, पहिल्याच बॉल वरती षटकार येतोय। बॅटर आहे मैदानामध्ये सुमित डोंगडे। ओहो, ऑफ स्टंप के बाहर सफल होकर, हालांकि यहाँ पे रूम बनाने की कोशिश थी बहुत ही खूबसूरती के साथ, हालांकि वो आए थे मगर गेंदबाज भी बहुत ही होशियार है, बहुत ही चाणाक्ष है। उन्होंने देखा परखा और गुडलिन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद को थोड़ा सा बाहर की तरफ निकाल दिया था और इसी वजह से गेंद उनके रडार से बाहर थी। जी हाँ, फिर से एक बार तकरीबन ये वाइड गेंद को खेल दिया है मिड विकेट की दिशा में। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, चतुरस्र गेंदबाजी, चतुर गेंदबाजी मैं कहूंगा। कौस्तुभ पाटिल की तारीफ तो बनती है क्योंकि उनके सामने एक बड़े खिलाड़ी है सुमित डोंगड़े, उसके बावजूद उन्हें रोकना तकरीबन नामुमकिन के करीब होता है। अगर उनको रोकना है तो बस उनकी विकेट ही आप निकाल सकते हो, वरना उनको रोकना बहुत ही मुश्किल। पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती आहे रजत मुंडे। पुन्हा गोलंदाजाला एक मोठं चॅलेंज असणार आहे, कारण त्या बॅट्समनने अगोदरच्या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये 6 षटकार लगावलेले आहेत। आपल्या संघाला जिंकवायचं असेल तर गोलंदाजी करणारा संघ पाहतोय कौस्तुभ पाटील पहिल्याच ओव्हर मध्ये 3 बॉल मध्ये 7 धावा दाखल करत आलेले आहेत। अजूनही 3 बॉल येणं बाकी असेल। सरासरी सुद्धा सरांनी सांगितलेलं आहे की साधारणतः 13 ते 14 या धावा प्रत्येक षटकामध्ये आपल्याला ठेवावं लागणार आहेत। या बॉलवरती काय फटका मारलाय, जबरदस्त वन बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर। वेलकम फॉर बाय रजत मुंडे। ज्या पद्धतीने सुरुवात पाहिजे होती किंबहुना पहिल्या
धावांची जी सरासरी ठेवायची होती ती आतापर्यंत 11 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. पहिल्या 4 बॉलचा खेळ मात्र समाप्त झालेला आहे. जिंकण्यासाठी एकंदरीत 53 धावांची गरज आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये आतापर्यंत एक चांगली सुरुवात, सकारात्मक सुरुवात. क्रिकेटमध्ये नेहमीच चांगली सुरुवात झाल्यानंतर शेवट गोडच होईल असं नाहीये, तर त्यामध्ये आपलं डेडिकेशन, आपलं समर्पण आणि शेवटल्या क्षणापर्यंत टिकून राहणं हे दोनही फलंदाजांना आपल्या लक्षात ठेवावं लागणार आहे. नाण्याची दुसरी बाजू पाहिली तर गोलंदाजाला सुद्धा कमबॅक करावा लागणार आहे. या बॉलवरती एक पिकअप फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूने बॅटच्या संपर्कात येत नाहीये. रजत मुंडे सारख्या फलंदाजाला निर्धाव चेंडू काढणं म्हणजे खऱ्या अर्थानं या गोलंदाजामध्ये चांगली कौशल्य, गुणवत्ता अगदी ठासून भरलेला आहे. आज मला अलिबाग तालुक्यामध्ये खेळण्यासाठी बोलवलेलं आहे. उसर संघाने माझ्याकडे खूप जबाबदारी मोठी सोपवलेली आहे आणि त्या जबाबदारीला पूर्ण पडत असताना आतापर्यंत 5 बॉल मध्ये धावफलकावरती 11 धावा खर्च झालेल्या आहेत. यावेळेला सुद्धा जोरदार अपील पंचांकडे केले, जरूर पंचांकडे दबाव सुद्धा टाकण्याचा प्रयत्न, परंतु आमचे ऑफिशियल पंच आहेत, अगदी मोठमोठ्या परीक्षा पास झालेल्या आहेत. रायगडमध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या ज्या व्यावसायिक स्पर्धा असतात त्या स्पर्धेसाठी सुद्धा हे आपल्याला पंच सातत्याने दिसत जातात. पहिल्या ओव्हरची समाप्ती धावफलकावरती 11 धावा आलेल्या आहेत. जिंकण्यासाठी येणारे 18 बॉल आणि 42 धावेंची गरज आहे. म्हणजे प्रति षटकाचा आपण यासिन सर विचार केला तर 14 धावेची सरासरी ही बॅटिंग करणाऱ्या संघाला मात्र ठेवायची आहे. जिंकायचं असेल तर आता मात्र या सरासरीने खेळावं लागणार आहे. तसेच फिल्डिंग करणाऱ्या संघाकडून जर एक षटक यासिन जर चांगलं पडलं किंवा पहिल्या एका षटकामध्ये जर 5 ते 6 धावा आल्या तर उसर संघ हा नक्कीच आगेकूच करेल, पुढे सरसावणार आहे. परंतु त्या अनुषंगानं किंवा त्या दृष्टिकोनातून गोलंदाजी करावी लागणार आहे. आज आकाश गोंदीचा प्रवास नक्कीच खानाव गावापासून झालेला आहे. बरेच वर्ष मी त्याला पाहिलेलं आहे. पूर्वी आपल्या संघामध्ये बॅट पकडण्यासाठी असायचा, त्यानंतर मग नवतरुण खानाव ब संघामध्ये त्यांनी प्रवेश मिळवला, त्यामध्ये खूप चांगला खेळ केला, त्याचं प्रमोशन केलं, त्याला प्रमोट केलं आणि आज नवतरुण खानाव अ संघाचा एक प्रमुख फलंदाज आणि गोलंदाज म्हणून नाव रूपाला आलेला आहे. पहिल्या बॉलला जर विकेट काढला तर निलेश गोंदे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. नवतरुण खानाव संघाकडे खेळण्यासाठी ज्याने सुरुवात केली त्यानंतर रिव्हर्स अटेम्प्ट करण्यामध्ये जो अग्रेसर आहे त्याचं नाव संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये आहे. आणि आज मात्र रायगड जिल्ह्यामध्ये कुठेही मोठमोठ्या स्पर्धा असतील तर त्या स्पर्धेमध्ये खानावगावचा हा आकाश गोंधळ नेहमीच आपल्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जात असतो. मग त्याच्या समवेत सिद्धांत पोहेकर असेल किंवा साहिल शिंगरूत असेल, अशी ही नावं खानावगाव मधून बाहेर पडलेली आहेत आणि येणाऱ्या काही वर्षांमध्ये अजून जी नावं आहेत ती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर पहिलाच बॉल राईट आर्म राऊंड द विकेट पंचांच्या डाव्या बाजूला मार करेल. स्ट्राईक मध्ये आहे, एक मोठे चॅलेंज असणार आहे गुड्ड्यासाठी आणि शिकण्यासारखं सुद्धा असणार आहे. सुमित धोंगडे स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. पहिलाच बॉल, पहिल्या बॉल वरती चांगला फटका मारला, जरूर चेंडू 1 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. 18 बॉल मध्ये 42 धावांची गरज होती जरूर, परंतु आता समीकरण पुन्हा एकदा चेंज झालेलं आहे. येणाऱ्या आता मात्र 17 बॉल जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. एक ओव्हर जर चांगली पडली तर उसर संघ एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकेल. बॅटिंग करणारा संघ थोडासा प्रेशर मध्ये येऊ शकेल, परंतु दोनही फलंदाज मात्र अतिशय बलाढ्य फलंदाज आहेत. रायगडच्या टीम मधून ज्याने बरेच वर्ष खेळलेले आहेत, मुंबईमधील किंवा दुबईमधील टेनिस स्पर्धा असेल, आकांती देशामध्ये जाऊन आपल्या क्रिकेटचा खेळ किंवा क्रिकेटचा दर्जा त्याने सर्व लोकांना दाखवून दिलेला आहे. अशी सलामीची जोडी मैदानामध्ये अजूनही तैनात आहे. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजाने 11 धावा खर्च केल्या जरूर, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 धावा खर्च केल्या. आतापर्यंत पहिल्याच बॉलवरती गोलंदाज आहे आकाश गोंधळे. विकेट काढला तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल गोलंदाज गुड्ड्याच्या माध्यमातून यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पंचांकडे अपील सुद्धा केली, परंतु आज आपण पाहिलं तर ग्रामीण भागातील खेळाडू आहे सुमित धोंगडे सारख्या फलंदाजाला दुसऱ्या बॉल वरती बीट करण्याचं काम केलेलं आहे. अजूनही संधी आहे. बरेचसे प्रेक्षक हा सामना युट्यूबच्या माध्यमातून पाहत आहेत. पुन्हा एकदा पुढील चेंडू, यावेळेला मात्र अगदी ऑफ साइडला हा फटका चेंडू होता आणि त्याला मात्र ऑन साइडला मारलेला आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. पहिल्याच
चेंडूवरती चौकार, दुसरा बॉल निर्धाव, परंतु तिसऱ्या बॉलवरती चौकार आलेला आहे. जिंकायचं असेल तर प्रत्येक बॉलवरती या ठिकाणी विचारपूर्वक टाकावं लागणार आहे, कारण जेवढे मोठे फटके येतील तेवढा आपला संघ मात्र जे जिंकण्याचे चान्सेस आहेत ते मात्र कमी होणार आहेत. आज मी योगेश थळे यांचं कौतुक करेन, त्यांचा आभार व्यक्त करेन, कारण तुम्ही सुद्धा एक पुढाकार घेतलेला आहात. आपल्या ग्रामीण भागामधील जे खेळाडू आहेत त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम तुम्ही केलेलं आहात. असंच तुम्ही काम करत राहा. पुढील येणाऱ्या काही वर्षामध्ये आपले जे खेळाडू आहेत ते अलिबाग तालुक्यामध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये खेळताना दिसतील. त्याबद्दल पुण्याच्या समालोचकाच्या वतीनं मी योगेश थळे यांचा आभार व्यक्त करतोय. त्यानंतर नितेश दादा तुमचा सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. यावेळेला पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु उत्तराला प्रत्युत्तर करणं हा आकाश गोंधळे जाणत आहे. आज मला आयकॉन स्वरूपामध्ये उसळ संघामध्ये का घेतलेला आहे तर माझा खेळ चांगला होण्यासाठी घेतलेला आहे. ती जबाबदारी माझ्यावरती सोपवलेली आहे आणि पहिल्या 4 बॉलमध्ये 2 चौकार जरूर आलेले आहेत. 8 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत. यावेळेला मात्र लोड फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता जरूर. कार्पेट सहारे खेळून काढला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आहे क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल धाव धाफलकावरती फक्त ऍड होणार आहे. यासिन सर 2 चौकार आलेच जरूर, परंतु तदनंतर 5 बॉल मध्ये अतिशय चांगली प्रभावी करणारी गोलंदाजी केली, कारण 9 धावा खर्च केलेल्या आहेत. 20 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत आणि अजूनही जिंकण्यासाठी आपण जर विचार केला तर येणारे 33 धावेची गरज आहे. 13 बॉल आणि 33 धावेची गरज असणार आहे. एक हिट आला तर ही मॅच बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय. नवक्वीन एंजल पुरस्कृत दादा ग्रुप या संघासाठी सोपी होऊ शकेल. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा तर या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये 9 धावा खर्च केलेल्या आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी करत आहे. एक स्टेप मात्र तो क्रिकेटमध्ये पुढे सरसावत आहे आकाश गोंधळे, परंतु स्ट्राईक एंड आता मात्र बॅटर पाहतोय रजत मुंडे. पुढील बॉल यावेळेला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पंचांकडे अपील सुद्धा केली. कॉट बिहाइंड द विकेट. बॅटर रजत मुंडे बॅक टू द पॅव्हिलियन. या स्पर्धेसाठी काय नवीन करता येईल या अनुषंगाने नेहमीच ते प्रयत्नशील असतात. या दोघांच्या माध्यमातून, या दोन्ही बंधुभावांच्या माध्यमातून आकाश गोंधळेसाठी प्रत्येकी 500 रुपये असं 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. वेल्डन गुंडे अशीच कामगिरी करत राहा. तुला खानावकरांचा सपोर्ट असेल, तुला उसळकरांचा सपोर्ट असेल, परंतु नाण्याची दुसरी बाजू पाहिली तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे सुलतान खान आपण मैदानामध्ये पाहतोय. येणारे 12 चेंडू आता मात्र जिंकण्यासाठी 33 धावेची गरज असणार आहे. दिनू कांबळे आपण मैदानामध्ये पाहतोय. 12वा खेळाडू प्लीज ज्याला नावं माहित आहेत त्यालाच पाठवा, कारण आम्हाला सुद्धा नावं माहित नाहीयेत. प्लेयर सर्व नवीन आहेत. तर स्ट्राईक एंडला बॅटर आहे सुमित धोंगडे. नॉन स्ट्राईकला बॅटर आहे दिनू कांबळे. आज दिनू कांबळे सुद्धा पाहिलं तर मुंबईमध्ये आणि मुंबई उपनगरमध्ये अतिशय प्रसिद्ध असा खेळाडू आज अलिबाग तालुक्यामध्ये खानावगावमध्ये दाखल झालेला आहे. आपला क्रिकेटचा खेळ दाखवण्यासाठी 12 बॉल जिंकण्यासाठी 33 धावेची गरज. मॅच मात्र जिंकवण्याची आहे. मॅच मध्ये आपली वापसी करायची असेल तर सुमित धोंगडेला आता अग्रेसिव्ह रूप धारण करावं लागणार आहे. रौद्र रूप धारण करावं लागणार आहे. प्रति षटकाचा आपण विचार केला तर 16.50 ही सरासरी मात्र ठेवायची आहे. पंचांकडे अपील सुद्धा केलेली आहे आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. समीकरण चेंज झालेले आहे. प्रत्येक एक धाव फार महत्वाची असणार आहे. मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या सर्व आयकॉन खेळाडूंकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. दोनही स्पॉन्सर आपल्याच पंचक्रोशीमध्ये याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. नवीन सर्व खेळाडूंना दाखवण्याचं काम आपण केलेलं आहात. रसिक प्रेक्षकांना सुद्धा हे जे सर्व खेळाडू आहेत ते मात्र प्रत्यक्ष या मैदानामध्ये पाहायला मिळाले. 12 बॉल जिंकण्यासाठी 32 धावेची गरज.
यावेळेला पुन्हा एकदा हॉरिझॉन्टल बॅटनी मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रसादचं सुद्धा कौतुक करावं लागेल. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, फिल्डिंग असेल, तीनही युनिटमध्ये अग्रेसर असा क्रिकेटमधील प्रसाद मात्र सुमित धोंगडेला बीट करत आहे. पहिल्या बॉलवरती जरूर आपण पाहिलं तर वाईट बॉल आला होता, परंतु नंतरचा चेंडू निर्धाव टाकलेला आहे. समीकरण 11 बॉल 32 धावांची गरज. मॅच हळूहळू आपण पाहिलं तर फिल्डिंग करणाऱ्या संघाकडे ट्रान्सफर होत आहे. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. यावेळेला पुन्हा एकदा सुमित धोंगडेला जागेवरती उभं ठेवलेलं आहे. 10 बॉल 32 धावांची गरज आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये होती तेव्हा असं वाटत होतं की हे आव्हान अगदी कमी षटकांमध्ये पूर्ण करतील की काय, परंतु आकाश गोंधळे ज्यावेळेला रजत मुंढेला बाद केलं तदनंतर या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने वापसी केलेली आहे. फिल्डिंग करणारा संघ आपण पाहतोय योगेश तळे पुरस्कृत दोस्ती ग्रुप उसार या संघाच्या माध्यमातून. 10 बॉल 32 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज प्रसाद. आता मात्र जबरदस्त फटका, शफल होऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. फिल्डिंग करणारा संघ पाहतोय योगेश तळे पुरस्कृत दोस्ती ग्रुप उसर. या संघाला जिंकायचं असेल तर त्यांच्याकडे एकच सूत्र आहे, या फलंदाजाला बाद करणं. जर फलंदाजाला आपण बाद नाही केलं तर अशाच पद्धतीचे लॉफ्टेड स्ट्रोक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतील. समीकरण 8 बॉल 20 धावांची गरज. 20 रन्स रिक्वायर्ड इन 8 डिलिव्हरीज. 8 चेंडू आपल्याकडे आहेत, 20 धावांची गरज आहे. प्रसादला हे दोनही चेंडू जर निर्धाव टाकले तर या मॅच मध्ये रंग भरण्याचं काम किंवा हा सामना रंगीबिरंग करण्याचं काम हा प्रसाद पाटील नक्कीच करणार आहे. 8 बॉल 20 धावांची गरज आहे. सुमित धोंगडे बॅक टू बॅक 2 षटकार लगवलेले आहेत. अजूनही 2 बॉलवरती कशा पद्धतीने फलंदाजी करणार आहे. यावेळेला जबरदस्त चेंडू यॉर्क करण्याचा प्रयत्न केला, जरूर एक धाव तर पूर्ण केलेली आहे. शतक शिकणं तोपर्यंत एका धावेमध्ये संतुष्ट व्हावं लागतंय. 7 बॉल आता जिंकण्यासाठी 19 धावेची गरज आहे. स्ट्राईक इनला बॅटर आता मात्र दिनू कांबळे आपण पाहतोय. एक अंतिम बॉल या षटकातील आहे. दिनू कांबळे पाहिल्यानंतर त्याचे भरपूर फॅन फॉलोअर्स आहेत, ज्याची बॅटिंग पाहण्यासाठी कित्येक लोक मात्र येतात. आणि आज मात्र 7 बॉल मध्ये 19 धावेची गरज असताना शेवटच्या बॉलवरती जर एक मोठा हिट आला तर बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय नवक्विन एंजल बामणगाव पुरस्कृत दादा ग्रुप हा संघ वापसी करू शकेल. महत्वपूर्ण मॅच आहे दोन्ही संघांसाठी. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल गोलंदाज आहे प्रसाद. यावेळेला मात्र बॅक टू दी बॉल खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे या ठिकाणी, मात्र एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न करा का दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न केला. काय रनिंग केले सुमित धोंगडेने, पंचांकडे सुद्धा कन्फ्युज झालेला आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे. काही क्षणातच आपण डिसिजन पेंडिंग ठेवणार आहोत आणि युट्यूबच्या टीम कडून आपल्याला योग्य तो निर्णय मात्र मिळणार आहे. तर आमची युट्यूबची टीम, टेक्निकल टीम बघत आहेत की हा या बॉलवरती धाव पूर्ण आहे की सुमित धोंगडे रणोत्सव स्वरूपात बाद आहे. आपल्याला काही क्षणातच कळणार आहे, योग्य तो निर्णय मिळणार आहे.
अगदी शेवटच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 6 बॉलमध्ये कदाचित 16 ते 17 धावा उरू शकतील. रिझल्ट अजून पेंडिंग आहे, परंतु ही मॅच आपण विनिंग पर्सेंटेज पाहिलं तर 50% सामना हा बॅटिंग करणाऱ्या संघाकडे आहे, तर 50% सामना फिल्डिंग करणारा संघ आहे. समसमान असा सामना मैदानामध्ये आपण पाहत आहोत. तो नॉट आउट आहे. सुमित धोंगडे व्यवस्थित अगदी सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. या बॉल वरती 2 धावा आल्यानंतर आता येणाऱ्या 6 बॉल मध्ये 17 धावेची गरज. 6 बॉल 17 धावेची गरज असताना नेहमीच आम्ही एक एक्झाम्पल देत असतो. 2016चा तो वर्ल्ड कप मॅच होती वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड. बेन स्टोक विरुद्ध अर्थातच कार्लोस ब्रेथवेट याने 4 बॉल मध्ये 4 षटकार लगवून ती मॅच मात्र जिंकली होती. तो वर्ल्ड कप जिंकला होता. त्याच प्रकारची पुनरावृत्ती या मैदानामध्ये होणार का, जेथे जिंकण्यासाठी 6 बॉल 17 धावेची गरज. सुमित धोंगडेला आता रायगड प्रीमियर लीगची खेळी आठवायला लागणार आहे. पनवेल तालुक्यामध्ये एक ज्या मोठमोठ्या खेळी केलेल्या आहेत त्या पद्धतीची खेळी मात्र करावी लागणार आहे. 6 बॉल 17 धावेची गरज आणि एक निर्णायक षटक घेऊन येतोय. गोलंदाज आहे अभिषेक नाईक, मॅन फ्रॉम झिराड, ज्याला आपण अबू या नावानं संबोधतो. आता कशा पद्धतीने गोलंदाजी करणार आहे. या अबूचा प्रवास झिराड या गावामधून सुरू झाला. अलिबाग तालुक्यामध्ये मग अलिबाग प्रीमियर लीग असेल किंवा मोठमोठ्या स्पर्धा असतील, या स्पर्धेमध्ये त्याचा एक चांगला परफॉर्मन्स दाखवून त्याने रायगड प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेमध्ये सुद्धा खेळण्याचा बहुमान पटकावला. असा हा खेळाडू आपण गोलंदाज पाहतोय अभिषेक नाईक, जिथे जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 17 धावेची गरज आहे. या धावा डिफेन्स करणार का, आपल्या संघाला विजय करणार का, ही बरीच प्रश्नचिन्ह रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये उभी राहिलेली आहेत. ऑन साइडला क्षेत्ररक्षण वाईडिश लॉंग ऑन आहे. डीप मिड विकेट, एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग आहे, एक शॉर्ट फाईन लेग. ऑन साइडला एक लॉंग ऑफ आहे, तो डीप एक्स्ट्रा कव्हर, एक शॉर्ट कव्हर मध्ये सुद्धा शॉर्ट पॉइंट मध्ये आहे क्षेत्ररक्षक, एक फ्लाइंग स्लिप सुद्धा तैनात केलेली आहे. 6 बॉल 17 धावेची गरज. अतिशय फास्टर, वेगवान, तेज तर्रार, जलद गतीचा गोलंदाज. पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट. पहिल्या बॉल वरती काय फटका मारलाय, जबरदस्त क्लासिकल प्युअर क्रिकेट स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सुपर डुपर हिट, षटकार. पनवेल मध्ये जसा की पैशांचा वर्षाव होतो, ही मॅच जर सुमित धोंगडेने जिंकून दाखवली तर आमचा एक दिलदार नितेश दादा आणि अजयजी गायकर यांच्याकडून पैशांचा वर्षाव होईल, यामध्ये अशी जर कोणत्याही प्रकारची शंका नाही. पैसे काढून तयारच आहेत दोनही आमचे बंधुराज, सख्खी भावंड. निशांत, परंतु आता दादा शांत का आहेत? शांत नाहीत, एकदाच गरम होणार आहेत, एकदाच त्याला बक्षीस लावणार आहेत. 4 बॉल 5 धावेची गरज. गोलंदाज आहे अभिषेक नाईक. या बॉल वरती काय फटका लगावलाय, 3 बॉल वरती 3 षटकार. बॅटर
जिंकण्यासाठी 53 धावांची गरज होती आणि एकट्या सुमित डोंगरे यानं 47 धावा फटकावून काढलेल्या आहेत आणि अर्थातच नो डाऊट मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय सुमित डोंगरे. सुमित या लवकर, आपल्याकडे वेळ कमी आहे प्लीज. आणि यासिन सर तुम्ही असं म्हणत होतात की नितेश दादा आणि अजय गायकर शांत का आहेत, तर त्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. तब्बल 5,000 रुपयाचं दोघांच्या माध्यमातून पारितोषिक हे सुमित धोंगडेसाठी आलेलं आहे. त्याचा आपण मान सन्मान करणार आहोत आणि या मंडळाच्या वतीनं सत्कार सुद्धा करणार आहोत. वेल सुमित, मनपूर्वक अभिनंदन तुझं. अलिबाग मध्ये तुझं खूप खूप स्वागत. 5,000 रुपयाचं तब्बल इथे रोख पारितोषिक सन्माननीय दादा यांच्यातर्फे आणि सामनावीराची ही ट्रॉफी सन्माननीय मुख्य आयोजक आपल्या सर्वांचे लाडके आप्पा यांच्या शुभ हस्ते आपण इथे देत आहोत आणि 5,000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा द्यायचं आहे आप्पांच्याकडे. नितेश दादा आणि अजय गायकर यांच्यातर्फे आलेलं हे 5,000 रुपयाचं पारितोषिक आणि एक आकर्षक टी शर्ट सुद्धा आपण पाहतोय, त्याला पारितोषिकाच्या स्वरूपात इथे आपण देतोय. सुमित, जबरदस्त खेळ केलास. 53 धावांची गरज होती, 4 षटकांचा सामना होता. सुमित, एकूणच इथे तुला सत्कार सुद्धा केला जाणार आहे, कारण तू एक नावाजलेला खेळाडू आहेस. मग संपूर्ण रायगड असेल, महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा खेळलेला आहेस. एका छोट्याशा गावामधून, पारगावमधून तू बाहेर आलास आणि आज एक मोठी उंची तू गाठलेली आहेस. अनेक तू मैदानं पाहिली असतील, परंतु या स्पर्धेविषयी आणि या मैदानाविषयी काय बोलशील, कारण या मैदानाचे जनक तुमच्या समोर आहेत. मैदान खूपच चांगलं आहे. पहिल्या वर्षी मी आलेलो, या टुर्नामेंट डे होती त्यावेळेला पण आता खूपच चांगला लेझर क्रिकेट सारखं ग्राउंड आहे आणि आयोजन तर काही चान्सच नाही बोलण्यात. तुझा आता इथे सन्मान होणार आहे, कारण एक मोठा खेळाडू म्हणून तुला इथे गौरविण्यात येणार आहे. सन्माननीय आप्पा, आपल्या सर्वांचे लाडके आणि सन्माननीय दादा नितेश दादा आणि सन्माननीय अजय गायकर, युवा सेना समन्वयक रायगड जिल्हा, अर्थात त्यांच्या आवडीचा आणि लाडका हा खेळाडू आपण पाहतोय, त्यांच्या समवेत त्याला इथे सन्मानित केले जात आहे. सामन्याला आपण सुरुवात करणारच आहोत, परंतु सुमित डोंगरे यांनी आज मात्र सर्व क्रिकेट रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलोय. सुमित, आणखी एक तुला प्रश्न असेल. एक छोट्याशा गावामधून तू आलेला असताना आणि आज अशा प्रकारची जी स्थिती होती, असं वाटलं होतं बऱ्याच लोकांना की हा सामना तुमच्या हातातून जाईल, परंतु तुझा आत्मविश्वास किती होता स्वतःवरती आणि तुझ्या संघावरती? कारण आम्ही माझ्यावर टीमचा अवलंबन होता आणि मी केला आणि आमची टीम जिंकली. एकदम बरं वाटलं. आणि एकूणच या विकेट विषयी काय बोलशील, कारण विकेट ज्याप्रमाणे आहे, चेंडू तिथे फास्टर येतोय, स्पिन होतोय, अगदी दिसतोय, कारण या विकेटसाठी जवळजवळ 1 महिना मेहनत केलेली आहे. खूपच चांगली विकेट आहे, कारण मॅचेस ठेवा पण विकेट चांगली बनवा. विकेट चांगली बनवली तर मॅचेस चांगले होत. विकेट खराब असली तर मजा नाही येत खेळायला. विकेट 1 नंबर बनवली. ओके, धन्यवाद. आपण जास्त काही बोलणार नाही आहोत, कारण सुमित माईकवर बोलण्यापेक्षा आपल्या बॅटनीच उत्तर देत